नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गॅरंटी सीड्स प्रतिनिधी दीपक सोनवणे. आज आपण अंतापूर या गावात आलेलो आहे. तर इथले प्रगतशील शेतकरी दादांचं मनोगत जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय दादा? तर माझं नाव खैरनार प्रतीक नामदेव, राहणार अंतापूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर काय दादा आपला? माझा मोबाईल नंबर 9657 1343 51. दादा आपण गॅरंटी सीड्स या कंपनीचं आपण कुठलं वाहन केलेलं आहे? मी गॅरंटी सीड्सचं मेहक म्हणून आहे वाहन. अतिउत्तम वाहन आहे, चांगलं आहे. लागवड किती तारखेला केली तुम्ही? त्याची लागवड 2/8 तारखेला केली होती. 2 तारीख 2 तारखेला. हो 2/8/24 म्हणजे 45-50 दिवस झाले 50 दिवसाचा प्लॉट हा झालेला, म्हणजे द्यायला आलेला आहे बाबा प्लॉट. तर दादा तुम्ही कंटिन्यू दाना करता, तुम्ही याच्या आधी पण तुम्ही दुसरी व्हरायटी केलेली, त्याच्यात आणि याच्यात तुम्हाला फरक काय वाटला? फरक याची पत्ती आहे ना, थोडीशी रुंद चवडी पत्ती आहे आणि काळोखी काढोखी पण चांगली मध्ये चांगली आहे. आणि पावसाळ्यात असं म्हणजे ग्रीनरी वगैरे कशी काय वाटली तुम्हाला? एवढा पाऊस पडला, आता पाऊस पडला मध्यंतरी, त्याच्यात अति ग्रीनरी पावसामुळे सुद्धा हे वाहन चांगलं टिकून धरलेलं आहे. त्याची ग्रीनरी किंवा पिवळापणा नाही आहे त्याच्यावर एवढा खास. बरोबर. गुळ वगैरे कसं काय वाटलं त्याचं तुम्हाला? मूळ वापरला आहे. व्यापारी काय म्हणता या व्हरायटी विषयी? आता तुम्ही म्हणे व्यापारी येऊन गेलेले, म्हणे व्यापारी म्हणजे प्लॉट बघून काय सांगायचे तुम्हाला? व्यापारी येऊन गेले आहेत, ते चांगलं म्हणाले प्लॉट एकदम अतिउत्तम आहे बुवा असं. बरोबर. पण थोडंसं रेटमुळे थोडंसं मागं पुढे चालू आहे बुवा. बरोबर. नाही तर प्लॉटला काही नाव ठेवायचं काम नाही. 1 नंबर प्लॉट बनलेला आहे. या व्हरायटी विषयी तुम्ही इतर शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता? काही हरकत नाही, शेतकऱ्यांनी हे वाहन वापरायला पाहिजे आणि अनुभव घ्यायला पाहिजे. चांगलंच आहे ते. म्हणजे जास्त पाऊस पण पडला तरी ग्रीनरी वगैरे सोडत नाही, पिवळा पण येत नाही त्याला. नाही सोडत. बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी आहात बाबा या आम्ही व्हरायटी? समाधानी आहोत त्या बियाण्याबद्दल. धन्यवाद दादा.